चुकूनही या गोष्टी कोणाला सांगू नका. कामात येतात अडथळे. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या भविष्यातील गोष्टी गुप्त ठेवा. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर जाणारे ठिकाण गुप्त ठेवा. एवढेच नाही तर मुलगा किंवा मुलगी परीक्षेसाठी जात असलेले केंद्र, शहर गावापासून दूर असेल तर कोणालाही सांगू नका. तुम्ही कुठे इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर ही गोष्ट शेजारी आणि मित्रांपासून लपवून ठेवा. सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा तोपर्यंत कोणाला सांगू नका जोपर्यंत जॉईन होत नाही. आपल्या मनातील प्रत्येक गोष्टी समोरच्या व्यक्तीला सांगितल्याच पाहिजे असं नसतं. मनातील सगळ्याच गोष्टी लोकांना सांगितल्यामुळे आपण आपल्या अडचणींमध्ये वाढ करतो. तुमची सॅलरी कधीही कोणाला सांगू नका. ती नेहमी गुप्त ठेवा. तुमचा मोबाईल नंबर फक्त जवळच्या लोकांना द्या, परंतु क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा नंबर कोणाशीही शेअर करू नका. आपण कोणतीही वस्तू खरेदी करणार असाल तर ती कोणताही गाजावाजा न करता आणावी, कारण आपल्या प्रगतीमध्ये आनंद माणण्यापेक्षा जळणारे लोकच खूप असतात. घरामध्ये नवीन ज्वेलरी आणली तर खास करून कामवाल्या बाईसमोर घेऊन बसू नका. कामवाल्या बाईला तुमची मैत्रीण समजू नका. बुद्धिमान लोक आपले विचार लोकांना सांगताना 10 वेळा विचार करतात आणि जे आपल्या हिताचं आहे तेच लोकांना सांगतात. जी लोक तुमच्या आनंदामध्ये सहभागी होतात आणि ज्यांचा स्वभाव तुम्हाला आवडतो अशाच लोकांबरोबर वेळ घालवत जा. बाकीच्या लोकांबरोबर वेळ घालवणे म्हणजे तुमचा वेळ वाया जाण्यासारखा आहे. जर तुम्ही आजारी असाल आणि त्याच्यावरची औषधं खात असाल तर कोणती औषधं खाता हे लोकांपासून लपवून ठेवा, कारण असं म्हटलं जातं की औषधांचा फरक तेव्हाच पडतो जेव्हा आपण लोकांना सांगत नाही. तुमचं लग्न होणार असेल तर सासरचा पत्ता तोपर्यंत लपवून ठेवा जोपर्यंत लग्न होत नाही. घरामध्ये कोठूनही धनाची प्राप्ती झाली तर ते गुप्त ठेवा. लोक जर तुमचा वारंवार अपमान करत असतील तर त्याचा प्रतिकार करा, कारण तुम्ही एकदा अपमान सहन केला तर लोक सारखाच तुमचा अपमान करण्याची हिम्मत करतील. आपल्या घरातील खाजगी गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका. लोकांना वाईट वाटण्यापेक्षा ते त्या गोष्टीचा आनंदच जास्त घेतात. सासरच्या घरातील गोष्टी कधीही माहेरच्या घरी सांगू नये. म्हाताऱ्या लोकांनी लिहिलेले मृत्यूपत्र स्वतः जवळच ठेवावे. याविषयी जवळच्या वकिलालाच माहिती सांगावी. जर मुलं वाईट निघाली तर त्यांच्या मनासारखं मृत्यूपत्र लिहिण्यासाठी म्हाताऱ्या व्यक्तींवर दबाव आणू शकतात. कुठेही फिरायला थोड्या दिवसांसाठी जात असाल तर या गोष्टी गुप्त ठेवा. चांगलं हे असेल की कुलुपाला एखाद्या कपड्याने झाकून ठेवा आणि शेजाऱ्यांना सुद्धा कधी परत येणार आहे हे सांगू नका. लहान मुलं 10 ते 12 वर्षापर्यंतचे मुलं कोणत्या शाळेमध्ये कोणत्या गाडीने जातात या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. मुलाची गाडी जर शाळेकडून ठरवलेली नसेल तर ड्रायव्हरचा पूर्ण पत्ता घेऊन ठेवा. लोकांना नेहमीच उत्सुकता असते की तुम्ही कमावता किती, तुमचा पगार किती आहे. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल
लोकांना जेवढे तुम्ही कमी सांगाल तेवढे तुमच्यासाठी चांगलेच आहे. कोणतंही यश मिळाल्यानंतर आपल्याला झालेला आनंद हा शांततेने साजरा करा. आपलं नुकसान झालं असेल तर ते कोणालाही सांगू नका. मुलगा बिघडला असेल तर या गोष्टी लपवून ठेवा. कोणाकडूनही कर्ज घेतले असेल किंवा उधार घेतले असेल तर या गोष्टी कोणालाही सांगू नये. बहीण मुलीचं लग्न ठरवलं असेल तर या गोष्टी लग्न होईपर्यंत लपवून ठेवा. मुलीला दाखवण्याचा कार्यक्रमामध्ये शेजाऱ्यांना सुद्धा सांगू नका आणि अचानक आले तर काहीतरी गोष्टी सांगून टाळा. लग्न झाल्यानंतर आपल्या पूर्व आयुष्याबद्दल सांगू नये. पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि टोमणे ऐकून घ्यावे लागतात. कोणत्याही गरीब व्यक्तीला केलेले दान कधीही कोणालाही सांगू नये. नवरा बायकोंमधील भांडणे लोकांपासून नेहमी गुप्त ठेवा. जर तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर त्याला आपलं वय सांगू नका. प्रॉपर्टीचे पेपर याविषयी कोणालाही सांगू नका. नवीन प्रॉपर्टी खरेदी केली असेल तर जोपर्यंत गरज नाही तोपर्यंत कोणालाही म्हणू नका. घरामध्ये कोणालाही गंभीर आजार असेल तर या गोष्टी कोणालाही सांगू नका. बाहेरच्या व्यक्तींची मदत खूप गरजेच्या वेळी घ्या. संपत्तीच्या वाटण्या होणार असतील तर या गोष्टी पुरुषांपर्यंतच ठेवा. एवढेच नाही तर सुनांनी या गोष्टींपासून जेवढे होईल तेवढे लांबच राहायला पाहिजे. जावाजावांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नसलं पाहिजे. मुलं दुसऱ्या देशात शिक्षणासाठी गेली असतील तर तेथील खरं नाव आणि पत्ता लपवून ठेवा. वाईट विचारांची लोक तिथपर्यंत सुद्धा पोहोचतात. बँक अकाउंट नंबर आणि बँकेचे नाव गुप्त ठेवा. मुलं फेल झाली तर या गोष्टी कोणालाही सांगू नका. या गोष्टी दुसऱ्यांना सांगितल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेकांना आपलं दुःख बाहेरच्या लोकांना सांगून सांत्वन मिळवण्याची सवय असते, पण आपले प्रत्येक दुःख कोणालाही सांगू नये. आज जे तुमचे चांगले मित्र आहेत म्हणून तुम्ही त्यांना तुमचे दुःख सांगता, तेच लोक उद्या तुमचे शत्रू असतील तेव्हा ते तुमची त्याच गोष्टींवरून चेष्टा करतील. त्यामुळे दुसऱ्यांना कोणतीही गोष्ट सांगताना नेहमी विचार करून सांगावी. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल कोणाकडूनही काही बरे वाईट ऐकले असेल तर ती गोष्ट खरी आहे की खोटी हे माहीत नसताना कोणाजवळही बोलू नये. एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा दोष लोक तुम्हाला देतील. म्हणून एक वेळ कान आणि डोळे उघडे ठेवा पण तोंड बंद ठेवा. लॉकर कोणत्या बँकेमध्ये आहे या गोष्टी कोणालाही सांगू नका. या संबंधित सल्ले बँक मॅनेजरशिवाय कोणाकडूनही घेऊ नका. मॅनेजरच्या उपस्थितीमध्ये सुद्धा लॉकर शक्यतो उघडू नका. जेव्हा तो चावी देऊन तिथून बाजूला जाईल त्यावेळेस लॉकर खोला. हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.